सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झालाय। जयदीप आपटे फरार असून त्याला शोधण्यासाठी सिंधुदुर्ग येथील पोलीस पथक तसंच कल्याण पोलीस पथकाने शहापूर येथे जाऊन त्याच्या पत्नीकडे चौकशी केली आहे। काल रात्री जयदीप आपटेची पत्नी आणि मुलगी कल्याणच्या घरी आल्यामुळे स्थानिक पोलिसांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळलाय आणि त्यातील आरोपी जयदीप आपटे हे कल्याणचे रहिवासी आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पथक आणि कल्याणचं बाजारपेठ स्थानिक पोलीस पथक हे जयदीप आपटे यांचा शोध घेत आहे। आता आपण बघू शकता, आपण कल्याणमधील जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। इथे स्थानिक पोलीस बाजारपेठ यांनी पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पथक हे रात्री कल्याणमध्ये दाखल झालं आणि कल्याणमध्ये दाखल होऊन बाजारपेठ पोलिसांची मदत घेऊन त्यांनी जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांनी बोलणं केलेलं आहे। जयदीप आपटेचा ॲड्रेस विचारलेला आहे। जयदीप आपटे कुठे आहेत हे विचारलेलं आहे, परंतु पोलिसांकडे अजून तशी काही माहिती आलेली नाहीये आणि बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्त दिलेला आहे। कालच सकाळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराला कुलूप लागलेलं बघून त्यांच्या घरी पोस्टर चिटकवलेले आहेत आणि तिथे अंडेफेक देखील केलेले आहेत, म्हणून त्यांच्या घरी काही विचित्र प्रकार घडू नये यासाठी बाजारपेठ पोलिसांनी तिथे हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।